आपल्या सोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाऊ। इंडिया आघाडीची बैठक झाली, मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव जे आहे ते प्रपोज केलेलं आहे पंतप्रधान पदासाठी, कसं बघता? बघा की मूळ सब्जेक्ट असा आहे की इंडिया अलायन्सच्या आता मिटिंगांचं सत्र सुरू झालेलं आहे। जागा वाटप आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून येतील पुढं, आणि त्याच्यामुळे जे काही इंडिया अलायन्समध्ये डिसाईड होईल ते आम्हाला मान्य आहे। गांधी घराण्याच्या बाहेरचा व्यक्ती पंतप्रधान पदासाठी तुम्ही सगळे नेते कसं बघताय? बघा, गांधी परिवाराला सत्तेची भूक राहिली असती तर गांधी परिवारामध्ये सोनियाजी एकदा आणि दोनदा देशाच्या प्रधानमंत्री झाल्या असत्या। आखरी देश महत्त्वाचा आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, ही भूमिका गांधी परिवाराची आहे आणि त्यासाठी गांधी परिवार देशासाठी काम करतो। 15 तारखेपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल इंडिया आघाडीचा असं म्हटलं जातं। होईल ना, आता इंडिया अलायन्समध्ये सगळे वरिष्ठ मंडळी आहेत त्यामुळे होईल। संजय राऊत म्हटले की दिल्लीतच चर्चा होणार जागा वाटपाची। बिलकुल, त्याला दुमत काय? दिल्लीतच होणार चर्चा सगळी। बिलकुल दुमत काय? महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबाबत बिलकुल आम्ही सगळे दिल्लीला जाऊ, तिथं बसून करू। काही वाद कुठल्या जागेवरून सगळं? नाही, अजून काही वादच नाही। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।